पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोण रे? कोण? तुझ्या तर बाहेर निघ, निघ बाहेर निघ. अगं आई, अरे मुडद्या मी होते ना. जरा सांगून येत जा की. आता मला काय माहिती, दार उघडं दिसलं म्हणून मी आले इथं. तू काय करत होता? माग नानीत होतो, जरा ते कपडे धुवून टाकत होतो. ऐक ना बंट्या, घरात काय खायला आहे का रे? काय गाई सारखं खा 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 नुसतं खात असते. मग काय करू? सकाळ सकाळ त्या रुक्मिणीने घरात गोंधळ चालू केला, तर नाश्ता बी करता नाही आला मला. थांब आलो घेऊन. चांगला आणि ताटभर. हा, एवढंच खा ग, तेवढंच आहे. काय रुक्मिणी मावशीने काय केलं म्हणली? अरे सरकारा नाना म्हणून अख्खं घर डोक्यावर घेतलं, निस्ता गोंधळ करत होती बघ. तुला सांगू का बंट्या, अरे सरकार गेलाय ना, तर त्याचं तिकडं घरात कुणालाच काय नाही पडलं बघ. आई मला ते ना जरा वेगळीच शंका येते बघ. काय? घरातल्याच कुणीतरी सरकारांचा गेम केला वाटते. नाही असं काय नाही, त्याचं ते निघून गेलं एकटं. अगं नाही आई, तो तुझ्या पण कधी सरकारांचा विषय काढत नाही. जाऊ दे ना, मारा ना तिकडं. आपल्याला काय देणं घेणं पडलंय तेव्हा त्यांचं. अगं जरा हळू, वचा 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 खाते नुसतं. काय जन्माची उपाशी आहे काय तू? जन्माचीच उपाशी आहे मी. तुला त्या सुजाच्या घरात आहे ना आयतं खायची सवय लागली आहे, बाकी काय नाही. का रे, तुझ्या का पोटात दुखायला लागलं? हा, माझं चांगलं चाललेलं बघवत नाही का काय तुला? हा, अगं तसं नाही आई, पण हे असं कवर लोकांच्या घरात राहणार आहेस तू आता? मग काय करू? तुझ्या ह्या एवढीशा खुराड्यात येऊन राहू? नाही, आता मला तिथं ना मस्त खायची प्यायची आराम करायची सवय लागली, आणि ती काय आता माझ्याच्याने सुटणार नाही बघ बंट्या. अगं तुला सोड कोण म्हणते? चांगलं मजेत राहू की. कसं राहू? तुझी ती सरकारी नोकरी घालवली ना त्या आप्पीनं. अगं आई, आधीच्या पेक्षा डबल छापतोय मी. त्या सुजाचे सगळे 2 नंबरचे धंदे मी सांभाळतोय. अरे बंट्या, पण मी म्हणते किती दिवस आपण त्यांच्या संग काम करायचं? हा, मुडद्या राक्षस काय? अगं आई, तेच म्हणतोय मी. हीच योग्य वेळ आहे बघ. बरोबर आहे. आणि तो सरकार गेल्यापासून घरात बी कुणाला ताळमेळ राहिला नाही बघ. हा, एखादा मोठा हात मारू हो गायब. मी एक काम करते, नाहीतर ती रुक्मिणी ना लई येड्यागत करते बघ. हळूच तिच्या कमरेच्या चाव्या काढून घेते. हा, आणि तू त्या सुजाला धर. अगं आई, त्या सुजाचे एवढे काळे धंदे, कुठं कुठं पैसा आहे त्याला बी माहित नाही. हे सगळं मला माहिती आहे. मग तू त्या सुजाचा मिळेल तेवढा पैसा गोळा कर, आणि मी सगळं दागिनं उचलते आणि जाऊ दोघं बी पळून. किती दिवस यांची तळी उचलायची आपण? सरकारांचा तपास कुठवर आलाय? चालू आहे मॅडम. सगळ्या यंत्रणा कामाला लावलेत, फोटो पाठवलेत, सीसीटीव्ही फुटेज तपासायचं काम चालू आहे मॅडम. अहो मग तरी का काही मिळत नाहीये? काय माहित नाही मॅडम. मॅडम तुम्ही एक स्वतः कमिशनर साहेबांना फोन केला तर हालचाल होईल असं वाटतं. नाही, मी कलेक्टर आहे म्हणून मला कुठलेही फेवर्स नको आहेत. फक्त सरकारांचा तपास झाला पाहिजे एवढंच वाटतंय मला. चालू आहे मॅडम. बरं, आजचं लाईनअप काय? मॅडम दुपारी भिलारला निघायचं. पुस्तकांच्या गावी? हा. बरं, पुढे? रुक्मिणी, अगं काय शोधतीयस? रुक्मिणी काय शोधतीय? मी काय विचारते? अगं सांग तरी मला, मी तुला शोधू लागते. काय शोधतीय? अगं माग मला यांनी बूट आणून दिलं होतं, ती शोधते. बूट? आणि ती कशाला? माग डॉक्टरनी मला जरा चालायला जात जा म्हणून सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी बूट आणून दिलं होतं. ते बूट घालून आता मी जाते त्यांना शोधायला. नाही, मी बूट कशाला पाहिजे असं विचारलं. ते घालून चालले मी आता. आता कुठं चालली तू? त्यांना शोधायला. काय ग बाया रुक्मिणी, खरंच तुलाच फक्त सरकारांचं पडलंय, बाकी घरात तर कुणाला काय नाही.
म्हणजे मला बी पडलंय, पण ते तुम्ही नवरा बायको आहे ना, मग नवरा बायकोचं प्रेम थोडस जरा वेगळंच असतंय ना, म्हणून. हा रुक्मिणी, मी बी आले असते अगं, मला बी लई यावं वाटतंय, पण ही मेलं गुडग लई दुखत्यात बघ, तुला तर माहिती आहे ना. ती घालून चालली मी आता. चाव्या नाहीतरी ही लई खुळ्यागतच करायला लागली, घेऊनच टाकते आता. मावशी, काय चाललंय? कुठं काय नाही. चाव्या द्या, ए आपे, चाव्या द्या. आई, काय करताय तुम्ही? काय शोधताय? मी बूट शोधत होती. इथं या, बसा इथं. चालली. बसा इथं. थोडं ज्यूस आणलाय, तो पिऊन घ्या. हे घ्या, पिऊन घ्या बरं एवढा. ए आपे, मी काय चोरत बिरत नव्हते. हा मावशी, आता जे काही बोलायचंय ना, ते बाहेर सगळ्यांसमोर बोलायचं. रुक्मिणी, अगो बघितलं का, अप्पीनं चाव्या घेतल्या आता तिच्या ताब्यात. अगं घराच्या चाव्या घेतल्यात तिनं. झालं आता, जे होणार तेच झालंय बघ. काय खरं नाही बाया, काय खरं नाही खरंच. अगं ते तुझ्याकडून पडल्या म्हणून मी आपली नुसती उचलत होते. आता तेवढंच राहिलं होतं, ती बी गेला आता. आता काय आपल्याला घराबाहेर काढते का काय, काय माहिती बाया ती. अगं अशी नाही ती. अगं तिच्या वटात एक आणि पोटात एक असतंय. पक्की गोडबोली आहे. असं गोड बोलून बोलूनच सरकारांना तुला घुलावलं आणि झाली का नाही कलेक्टर. आई, मावशी बाहेर बोलवले. कशाला? अपर्णाने बोलवले. आता गो बाया, येतो की. कलेक्टर मॅडमनी बोलवलंय, आदेश पाळायला पाहिजे. हा चल रुक्मिणी, कलेक्टर मॅडमनी बोलवलंय. आज तुला तिचं खरं रूप कळल बघ. बाहेर गेल्यावर सगळ्यांच्या समोर सांगते की नाही बघती, या चाव्या मी माझ्याकडे ठेवणार आहे म्हणून. ठेवी नंतर पिछू. आपे, काय काय काम आहे? अहो बाबा, सांगते की, येऊ द्या सगळ्यांना. ये ये, इथं उभे राहा. आलेत सगळे. कलेक्टर मॅडम, सुरू करा मीटिंग. का खाली बसू आम्ही? नाही भाऊजी, त्याची काही गरज नाही. बोला मग. बाबा, मला तुमच्या सगळ्यांशी एक महत्वाची गोष्ट बोलायची. ए आपे, अगे सांग की लवकर काय ते. नाही तसं बी आम्हाला माहितच आहे तू कशाबद्दल बोलणार आहे ते. अपर्णा, आता आपण सगळेच जमलो आहोत. काय विषय या ठिकाणी? विषय हाय, अप्पे, या चाव्या तुझ्याकडे कशा आल्या? सांगते की भाऊजी. बाबा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती, सरकार घरी नाही येत तेव्हा आईंची काय अवस्था झाली आहे.
आई सतत आतल्या रूम मध्ये बसून असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या घराची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. बघ रुक्मिणी, मी काय म्हणत होते, किमान सरकार घरात परत येईपर्यंत तरी. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, एकदा का सरकार घरी परत आले ना तर त्यांचा शब्द शेवट असेल. चाव्या स्वतःजवळ ठेवणारे हेच सांगायचंय ना तुला? हे आप्पे, हा निर्णय तुझ्या एकटीचा नाही हा. नाही भाऊजी, अहो मी एकटीने निर्णय दिलाच नाही अजून. आपल्याला सगळ्यांना मिळून निर्णय द्यायचा आहे. पण मला असं वाटतं, सरकार घरी येईपर्यंत जर सगळ्या घराची जबाबदारी कोणी सांभाळू शकतं तर त्या आहेत आत्या तुम्ही. अगं तुझं काय डोकं बिकं फिरलं का काय? त्या ईडीच्या हातात चाव्या देतीस? आप्पे, तुला पुन्हा एकदा सांगतोय, ह्यो निर्णय तुझ्या एकटीचा नाहीये. भाऊजी, मी पण तुम्हाला परत एकदा सांगतेय, हा काही माझ्या एकटीचा निर्णय नाहीये. अहो आपल्या सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. हा, मी आता माझा निर्णय दिला, तुम्ही तुमचा द्या. हा, सगळं मिळून म्हण. आता तो स्वतः तिच्या हातात चाव्या दिल्या आणि म्हणे सगळे मिळून. मावशी, थोडं हळू आवाजात बोललात तरी कळेल. काय जवळच आहोत आपण सगळे. तर काय बोलायचं ठेवलंय तर तिने आता? नाही ठेवलं ना, मग नका बोलू. अरे स्वप्नील, त्यांना दिल्या नाहीत ना म्हणून वाईट वाटलं असेल. आपण जरा समजून घेऊ. हे, तसलं काय नाही. मला काय देणं घेणं नाही तुमच्या चाव्यांचं. आप्पे, चाव्या इकडे दे माझ्याकडं, मी बघतो काय करायचं ते. दे. आजवर चाव्या आईंकडेच होत्या ना, आणि सरकारांनीच दिल्या होत्या. का दिल्या असतील? का म्हणजे? आता सरकारांची बायको आहे आई, काही काय प्रश्न विचारतीये तू? आई घर सांभाळतात ना म्हणून. आई, तुम्ही सांगा, ताई काही चुकीचं बोलतीये का? माझ्याकडे त्यांनी चाव्या दिल्या होत्या आणि मला म्हणले होते, रुक्मिणी, ह्या चाव्या म्हणजे लई मोठी जबाबदारी आहे बघ. घरची माणसं, त्यांचा आनंद, सगळ्यांना सगळं सारखं कसं मिळेल, ह्या सगळ्याची जबाबदारी त्या चाव्यांबरोबर येते. भाऊजी, म्हणूनच म्हणतेय मी, चाव्या अशा व्यक्तीकडे दिल्या पाहिजे जो पूर्णपणे घरात असेल. म्हणून ह्या येडीला चाव्या द्यायच्या? भाऊजी, ए, तुम्हाला सगळ्यांना ह्या पिचा डाव कळत नाही. सगळ्यांसमोर फक्त तिच्या हातात ही चाव्या देणार आणि मग नंतर सगळं स्वतःच बघल बघ. सुजा, तू एक ध्यानात घे, ही पोरगी तुझं बी ऐकत नाही बघ. मावशी, मला हे सगळं करायची अजिबातच गरज नाहीये. आत्या, हे सगळं तुम्हीच करू शकता, मला खात्री आहे. मला पण असंच वाटतंय. मला पण वाटतं. मलाही तसंच वाटतंय. हो, मलाही असंच वाटतंय. मला बी वाटते. पण मला जमल काय? का नाही जमणार? आता ती नको म्हणतीये ना, एक काम करा, मावशी आहेत
चाव्या मावशींना द्या. नाही नाही, माझं काय तसं म्हणणं नाही. आणि सरळ सरळ दिसतेच की या आप्पीला मला चाव्या द्यायच्या नाहीत त्या. नाही, बरं झालं मावशी तुम्ही नाही म्हणला, नाही तर चाव्यांचा गट्टा आता तुमच्या हातातच देणार होतो. बघ सुजा, कोण बी तुझं ऐकत नाहीये. मावशी 1 मिनिट, तुम्हाला नेमका मुद्दा कळलाय का? अहो घरातल्या माणसांना द्यायचे चाव्या. आता गो बाया, मी काय परकी हाय वय? रुक्मिणी बघ बाया, एवढं मी तुझ्यासाठी करते, अख्ख्या घरासाठी करते, तरी बी हे मला परकी म्हणतात सगळी. बरं झालं लवकर लक्षात आला. आत्या, तुम्ही नका ना काळजी करू. अहो तुम्ही घराची जबाबदारी सांभाळू शकता. आत्या चाव्या घ्यायला घाबरतीये. ती घराची जबाबदारी काय सांभाळणार आहे आप्पे? नाही नाही भाऊजी, मला 100% खात्री आहे आत्या घराची जबाबदारी अगदी व्यवस्थित सांभाळू शकते. आणि माझ्याकडनं काय चुकलं तर? पण मी म्हणतो ना चाव्या मावशींना द्या. आई, मावशींना चाव्या द्यायला काय अडचण आहे? भाऊजी, मावशीनं यासाठी चाव्या द्यायच्या नाहीयेत, कारण त्यांनी आईंच्या नकळत चाव्या घेतल्यात. काय? आता गो बाया, अरे ही काय खोटा आरोप घालती माझ्यावर. रुक्मिणी अगं असं काय नाही, ही काय बी म्हणती. अगं हिला माझ्याकडे चाव्या द्यायच्या नाही ना, म्हणून ही माझ्यावर आरोप करती. मावशी, अहो आरोप कसले? बरं 1 मिनिट, माझ्याकडे चाव्या कुठून आल्या? माझ्या हातात होत्या. तुमच्याकडे कुठून आल्या? ते हे खरं आहे का? नाही, ते काल खाली मावशींचा आपल्या घरातला आजवरचा सगळा प्रवास बघता मला तरी हे खरं वाटतं. ते काय नाही तायडे, तू घे चाव्या. आत्या, आम्ही सगळे म्हणतोय ना, मग राहू द्या. खरंच आत्या, तुम्हीच सांभाळू शकता हे सगळं, दुसरं कोण नाहीये घरात. आत्या, अहो हे घर जसं सरकारांनी उभं केलं तसंच तुम्ही आणि बाबा, तुम्ही दोघं जणी त्यांच्यासोबत होतातच की. जेव्हा हे घर उभं राहत होतं तेव्हा त्यांच्या पाठीशी तुम्ही दोघं उभं होतात ना. मग अहो तुम्हालाही माहितीये घरातल्या सगळ्या लोकांना काय काय लागतं, तुम्ही काळजी घेतातच की. आणि जर सगळ्यांना असं वाटत असेल ना का आत्या घर सांभाळू शकत नाही, तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. अहो कुठली बाई मुळातच शिकलेली असते घर कसं सांभाळायचं. आता माझंच घ्या की, सगळे लोक मला म्हणत होते तू कलेक्टर झाल्यानंतर जिल्हा कसा सांभाळणार, पण मी तर सांभाळतेय की. आत्या, अहो तुम्ही घर सांभाळाल, हा चुका होतील, पण आपण सगळे सोबत असू तर आपलं घरही व्यवस्थित राहील ना. आणि मग आपल्याच घरात येऊन आपल्याच लोकांना कोणी येडी म्हणून हिणवणार तर नाही. आत्या, हे तुमच्याकडेच राहू द्या. मला आज एकदम लय भारी वाटतंय बघ. अरे दादा, पण मला जमल का? आत्या, अहो का नाही जमणार? मला 100% खात्री आहे तुम्हाला जमल. अहो तुम्ही माझ्यासारखं जर का घराच्या बाहेर पडला असतात ना तर माझ्या पदासारखीच मोठी जबाबदारी सांभाळू शकला असतात. आणि तुम्ही घरे सांभाळू शकतातच की, कारण घरापेक्षा मोठी जबाबदारी कुठलीच नसते. कितीतरी वर्ष या हातात बेड्या होत्या, तू आज ह्या घराची चावी दिलीयस माझ्या हातात. लई मोठी जबाबदारी दिलीयस बघ तू माझ्या. ज्या हातांनी बेड्यांची गुलामगिरी भोगलेली असते ना, आणि त्या हातात जेव्हा राज्य येतं तेव्हा एका गोष्टीची मात्र खात्री असते, ते हात कधीच कुणाला गुलाम बनवत नाही.